नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षा 2021 या क्वेश्चन पेपर मध्ये मॅथ आणि सायन्स या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर भर दिला होता तोच आपला सिलेबस असणार आहे। आता परीक्षेच्या वेबसाईटवर गेलात किंवा महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर अंकगणित 6वी 7वी 8वी 9वी 10वी या घटकावर प्रश्न विचारले जातील। सायन्स या 6 ते 10 या घटकावर पाठ्यक्रम पुस्तकावर प्रश्न विचारले जातील असं सांगितलं जातं। पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्याचा सिलेबस क्रिएट करता आला पाहिजे, कारण स्पर्धेचे युग आहे, काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही। आणि तो सिलेबस क्रिएट करून विद्यार्थ्यांना एकदम विश्लेषणात्मक माहिती पुरवण्याचं काम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। मी स्वतः मॅथ शिकवतोच, सायन्सचे पण आपण अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूब चॅनलवर। पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षक भरती करत असताना किंवा टीईटी परीक्षा पास होत असताना 6 ते 8 या वर्गासाठी पात्र होण्यासाठी गणित विज्ञान पेपर 2 पास होणं गरजेचं आहे। आणि त्याचा सिलेबस बघितला तर अंकगणित भूमिती विचारलं जाईल आणि विज्ञान विचारलं जाईल। असं जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा प्रश्नचिन्ह पडतो, तो कुठल्या पुस्तकातून अभ्यास करावा, प्रॅक्टिस कशी करावी, कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा, कंटेंट कोणते वापरावे, रेफरन्स बुक कोणते वापरावे, डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर माझ्याकडे मराठी माध्यमातला मॅथ आणि सायन्स पॅटर्न असलेला पेपर आहे। हा पेपर जर बघितला 2021 चा पेपर आहे मित्रांनो। कधीचा आहे? 2021 चा पेपर आहे। त्याच्यामध्ये आपण न वेळ दौडता आपण मॅथ सायन्स कडे जाणार आहोत। याच्या पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये फर्स्ट पेपरची माहिती दिलेली आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याच्यात आणि याच्यात एवढा डिफरन्स मला वाटत नाहीये, कारण याच्यामध्ये हार्डनेस जास्त आहे फर्स्ट पेपर पेक्षा। म्हणून आपल्याला फर्स्ट पेपर सहितच सेकंड पेपर सुद्धा पास करायचं आहे। प्रत्यक्ष पेपर घेऊन येण्याचं कारणच की विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाबाबतचा जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर व्हावा, यासाठी पेपर म्हणजे आपण क्वेश्चन पेपरच घेऊन आलेलो आहोत। सर्वात प्रथम काय करायचंय, थोडासा अभ्यास झाल्यानंतर क्वेश्चन पेपर कसे विचारले होते याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षक भरती होण्यासाठी तुम्हाला जी टीईटी पास करावी लागते ती आयुष्यामध्ये एकदाच पास करायची, किंवा सीटीईटी परीक्षा, याला सीटीईटी परीक्षा आहे ना, ती एकदाच पास करायची म्हटल्यानंतर याचं अभ्यास पूर्ण नियोजन करणं गरजेचं आहे। पहिला मुद्दा अभ्यास पूर्ण। आणि सर्वात प्रथम काठिण्य पातळीचा जर विचार केला, वेळोवेळी काठिण्य पातळी वाढतच चालली। 2013 पासून ते आतापर्यंत काठिण्य पातळीमध्ये खूप बदल झालेला आहे, वाढत चालले, कमी होत नाही। कारण याचं की सरकारी नोकऱ्याची कमतरता असेल, सरकार जागा भरून घेत नाही, किंवा सरकार या मराठी शाळेबद्दल जे काही निगेटिव्हनेस असतं की सध्या इंग्लिश मीडियमचं पॅटर्न वगैरे आले, त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला मॉडर्न होणं गरजेचं आहे। आपल्याला जास्त अभ्यासावर भर देणं गरजेचं आहे। कॉम्पिटिशनच्या युगामध्ये भावनाला स्थान देऊन चालणार नाही। भावना आपल्या दडपून ठेवण्यापेक्षा भावना या प्रत्यक्षात कष्टातून निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवल्याशिवाय राहायचं नाही। मित्रांनो, जास्त वेळ न घेता अंकगणितामध्ये प्रश्न विचारला होता हा। मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या काढायला सांगितली होती। ऍक्च्युअली इथे व्यास दिलेला आहे। इथे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे काही आकृतीचे मापन दिलेले आहे काही प्रमाणात, त्या मापनाच्या धर्तीवर आपल्याला त्या पेपरचं सोल्युशन करायचं होतं, त्याचा व्यास काढायचा होता। म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला याचं सूत्र माहित असणं गरजेचं होतं। त्यानंतरचा दुसरा प्रश्न त्यांनी सरासरी या घटकावर विचारला होता। मी फक्त टॉपिक लिहितोय बरं का, लक्षात घ्या। कसा? सरासरी या घटकावर दुसरा प्रश्न विचारला। पहिला भूमिती या घटकावर, भूमितीवर किती प्रश्न येते इथे मी डायरेक्ट पुढे मांडणी करतो बरं का, रेष ओढतो, लक्षात घ्या। त्यानंतर विचारला होता नफा तोटा या घटकावर प्रश्न विचारला होता। त्यानंतर विचारला होता मित्रांनो, काम करावे, काळ काम वेग
त्यानंतर विचारला होता भूमितीवर, परत भूमितीवर क्वेश्चन, आधीचा एक आत्ताचा एक. त्यानंतर पदावली या घटकावर प्रश्न विचारला होता, जे की तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जातील मित्रांनो. पदावली या घटकावर प्रश्न विचारला. आता जसा आपण मराठीमध्ये असे प्रश्न विचारण्यात आले, 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न इथे कंप्लीट झाले. 6 प्रश्न भूमितीवरले 2 आणि 4 टॉपिकचे वेगवेगळे 4 प्रश्न विचारण्यात आलेले होते. ठीक आहे. चला, त्यानंतरचा विषय असा आहे पुढला, 6च्या पुढले प्रश्न कोणत्या घटकावर विचारले होते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. फर्स्ट पेपरला आलेख विचारला होता, सेकंड पेपरला सुद्धा आलेखावर साधारण 1, 2, 3 प्रश्न विचारले होते. आलेख घटकावर 3 प्रश्न. एकदम सोप्या पद्धतीने आलेख तुम्हाला शिकवला जात असतो. सोप्या पद्धतीने आलेखाचं विश्लेषण करून शिकवला जात असतो. जर तुम्ही प्रॅक्टिससाठी क्लास जॉईन करू इच्छित असाल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. ज्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, बाबा यावर्षी टीईटी क्रॅक करायचीच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये छोटं मोठं मार्गदर्शन मिळवावं या हेतूने जर तुम्ही आपल्या क्लासला आलात तर तुम्ही निराश होऊन नक्कीच जाणार नाही, एवढीच खात्री देऊ शकतो मित्रांनो, अभियोग्यता धारकांना असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षेला. आता याच्यावर आलेखावर 3 प्रश्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक संख्या ज्ञानावर एक प्रश्न आलेला आहे, त्यात विचारला आहे मूळ संख्यावर प्रश्न. आता फर्स्ट पेपरला सुद्धा मूळ संख्यावर प्रश्न विचारला होता, सेकंडला सुद्धा विचारला होता, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं घातांकावरील प्रश्न, घातांक या घटकावरील प्रश्न विचारला होता. घातांक विचारला. चला, त्यापुढे येऊ आपण आता. सेम म्हणजे मराठीत विचारलं, इंग्रजीमध्ये सुद्धा तेच प्रश्न आपल्याला दिले जातात. म्हणजे इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मराठीत अभ्यास करून इंग्रजीमध्ये पेपर दिल्याचा फिलिंग निर्माण करू शकता इथे, कारण एकाच पेपरवर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न आलेले असतात. त्रिकोणी काढा म्हटलंय, नैकरेषीय भूमिती घटकावरला प्रश्न परत वाढलेला आहे आपला. तर लसावी मसावी या घटकावर प्रश्न विचारलाय मित्रांनो. एलसीएम या घटकावर आधारित एक क्वेश्चन आहे. लसावी मसावी या घटकावरला एक क्वेश्चन विचारलेला आहे. पुन्हा पाण्याची टाकी, नळ व पाण्याची टाकी, नळ व टाकी या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर परत भूमितीवर त्रिकोणाची उंची मोजायला सांगितली, भूमितीचा परत एक वाढला. संख्या ज्ञानावर एक, जे की परिमेय अपरिमेय संख्या विचारल्या होत्या, त्याच्यावरला एक प्रश्न त्याने ऍड केलाय. परत पदावलीवरला एक प्रश्न वाढला मित्रांनो. त्यानंतर वयवारी या घटकावर प्रश्न विचारलाय, वयवारी या घटकावर प्रश्न विचारलाय. रांगेतील खुर्च्या विचारल्यात. श्रेणी घटकावर प्रश्न विचारलाय मित्रांनो, श्रेणी या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. परत भूमितीचा एक क्वेश्चन वाढला. त्यानंतर नैसर्गिक संख्यावर परत नैसर्गिक संख्याच्या सांगितलेलं आहे, 7च्या पटीतील 19 नैसर्गिक संख्याची बेरीज करायला सांगितले. म्हटल्यावर संख्या ज्ञानामधला संख्या या घटकावरला प्रश्न आपला एक जास्तीचा विचारलेला आहे. त्यानंतरचं जर बघितलं, जोडमूळ सापेक्ष मूळ किंवा जोडमूळ संख्या विचारली होती, त्याच्यातला एक क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे संख्या ज्ञानावर परत एक भर पडलेली आहे. परत भूमितीचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो. त्यानंतर 5:20 तर दिवसाचा शेकडा प्रमाण म्हणजे शेकडेवारी या घटकावरला प्रश्न विचारलाय. इथे पहा, शेकडेवारी या घटकावरला प्रश्न विचारलेला आहे. परत तुम्हाला घातांक या घटकामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, मोठा छोटा घातांक. परत भूमितीचा छायांकित भागावर एक प्रश्न विचारलेला आहे. परिमिती चौरसाची कर्णाची लांबी काढा, भूमितीचा वाढला प्रश्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे विचारले गुणोत्तर प्रमाणावर एक प्रश्न विचारलेला आहे. गुणोत्तर प्रमाण, भागीदारी प्रमाण एकत्रच लिहितो मी तुम्हाला. परत भागीदारी प्रमाणावर आणि परत विद्यार्थी मित्रांनो भूमितीवरला परत एक क्वेश्चन एक्स्ट्रा विचारलेला आहे. तर सर्वसाधारण भूमितीवर टीईटी परीक्षेला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर आपला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे काही विज्ञान दृष्टिकोन ठेवून त्याने प्रश्न विचारलेले होते, म्हणजे एखादा वेगावरला वगैरे किंवा रेल्वे घटकावरला प्रश्न विचारला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या गणित विषयाच्या बाबतीत बघितलं, हा अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करणे आहे, यातून मार्क येतात. आता काउंट करतो मी, बघा, सरासरीवरला 1,
2 3 4 5 6 7 8 9 10 10 प्रश्न भूमितीवरले होते. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असे 25 प्रश्न आणि आलेखाचे 3 25 आणि 3 28 आणि इतर कुठल्या गोष्टीवर म्हणजे आकृत्या मापन वगैरे वगैरे या घटकावर काही प्रश्न विचारले होते. अशा पद्धतीने आपले 30 प्रश्न अंकगणित या घटकावर विचारलेले होते मित्रांनो. मग हा आपला रिअल सिलेबस, हे सिलेबस तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि प्रत्येक आता टॉपिक केला बाबा, सरासरी केलं का आपण, यस क्लिक करून ठेवा. भूमिती केलंय का, यस क्लिक करून ठेवा. पदवी केले का, नळ टाकी केलं का, लसावी मसावी केलं का, नफा तोटा केलं का, शेकडेवारी केलं का, हे टॉपिक नुसार अभ्यास करायला आपल्याला आता सोपं होणार आहे. आणि हे टॉपिक सर्वात प्रथम करा. गणित विषयामध्ये तुम्हाला 25 मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. किती? 25 मार्क. म्हणजे मेजर भाग आपल्याला गणितातला कव्हर जर करता आला, हा भाग जर कव्हर करता आला तर आपण 25 मार्कापासून कधीही वंचित राहणार नाही. 4-5 प्रश्न आपल्या हातातून गेले तरी हरकत नाहीत, पण 25 मार्क या विषयात आल्यानंतर मराठीमध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा स्कोरिंग आपलं वाढायला कुठलीच हरकत राहणार नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तयारी करणं गरजेचं आहे. चला आता आपण थोडक्यात विज्ञान घटकावरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण विषय काय आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दलची कुठलीच समस्या राहणार नाही. तर असं विश्लेषण कुठेच तुम्हाला बघायला भेटलं नसेल, कारण आपण कामच करतोय कशासाठी, विद्यार्थी पास झाले पाहिजे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे, विद्यार्थी भरकटला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या मनातील निगेटिव्ह भावना राहिली नाही पाहिजे की मला शिक्षक व्हायचंय, बस विषय मिटला. ठीक आहे. तर मित्रांनो प्रश्न विचारला होता तुम्हाला विज्ञान घटकामध्ये गती या घटकावर, गती व गतीचे नियम, हा टॉपिक कराच. अम्ल अम्लारी, अम्लारी या घटकावर सुद्धा प्रकाश हा घटक करा मित्रांनो. प्रकाश प्रावर्तन आवर्तन याच्यावर प्रश्न विचारलेलाच आहे. त्यानंतर वनस्पतीशास्त्र या घटकावर प्रश्न विचारलाय. वनस्पतीशास्त्र या घटकावर प्रश्न आहेत, ते सुद्धा करायचे. विद्युत धारा व्याख्यासहित पाठ असलं पाहिजे. विद्युत धारा, त्यानंतर तुम्हाला जे की लॉग टेबलवरले प्रश्न विचारले जातात, तो लॉग टेबल सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. तर विरंजक चूर्ण वगैरे हे सर्व रासायनिक क्रिया याच्यावर प्रश्न विचारला जातो. विज्ञानाच्या बाबतीत दिनविशेषावर जास्त करून प्रश्न विचारलेत. दिनविशेष म्हणजे आरोग्य दिन असेल, विज्ञान दिन असेल व इतर कुठलेही विज्ञान विषय, तंत्रज्ञान दिन असेल, हे दिनविशेष कायमस्वरूपी येत असतात. त्यानंतर विस्थापन आणि अनुभारांक अनुअंक या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर रेणुसूत्र विचारलेले आहेत. जलभिसरण संस्था यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. वजन मापन किंवा SI पद्धतीचे, CGS पद्धतीचे वजन मापन या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जे की केमिकल्स आहेत, जे की धातू आहेत, केमिकल्स आहेत, या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला चालू होतो तो जे की बायोलॉजी, त्याच्यामध्ये मानवी शरीरावरील साधारण 3 ते 4 क्वेश्चन येतात. म्हणजे मानवाचे रोग असतील जे की म्हणजे विषाणूजन्य, त्यानंतर विषाणूजन्य, संसर्गजन्य व इतर बुरशीनाशक रोगावर प्रश्न हमखास विचारला जात असतो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर रासायनिक क्रियेमध्ये CNG असेल, पेट्रोलिंग असेल किंवा LPG असेल, यातले जे घटक आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आपले डोळे घटक पासून अवयव, प्रत्येक अवयवावर हाडाची संख्या, मणक्याची संख्या, डोळ्यामधल्या बुबुळांचा आकार, हृदयांचे कप्पे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर अभिक्रिया या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. विद्युत धारा यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा हा
मेंदूचे भाग असेल, कुठला मेंदू कुठे असतो, हृदय कुठं असतं, हृदय किती कप्प्याचं असतं, हृदयाचे वजनमाप, हे सर्व तुम्हाला विज्ञान घटकामध्ये विचारलं जातात. तर विज्ञानाचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हे कोणी शिकवून होत नाही. जसं गणित असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, हे एखाद्या व्यक्तीने शिकवल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला तो विषय सोपा होतो. पण विज्ञानाच्या बाबतीत आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत आणि ते वाचनातून जास्त क्लिअर होतात. त्यासाठी पुस्तक जर संदर्भ म्हटलं, तुम्हाला सर्वात प्रथम आउट ऑफ मार्क मिळवायचे या विषयामध्ये. आता सायन्स झालेल्या व्यक्तींना आउट ऑफ मार्क मिळवणं सुद्धा जास्त अवघड नसतं. 8वी 9वी 10वी आवर्जून वाचा. 8वीचं विज्ञान, 9वीचं विज्ञान आणि 10वीचं विज्ञान आवर्जून वाचा. तुमचा या परीक्षेला फायदा होईलच होईल. सीटीईटीला ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्याला सुद्धा फायदा होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या 2 विषयाची तयारी करत असताना सर्व गोष्टीचा विचार करून, हे माईक चालू आहे का बघितलं, सर्व गोष्टीचा विचार करून व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध करा, तरच ही परीक्षा क्रॅक करता येणार आहे. कारण या परीक्षेचं जर बघितलं मित्रांनो, 3.5% 2.5% रिझल्ट लागतोय. ऑल महाराष्ट्रामध्ये 3.5% रिझल्ट लागतोय. भावी आपलं शिक्षक होणं स्वप्न आहे. या 3.5 किंवा 2.5% लक्ष न देता माझे प्रश्न कसे कव्हर होतील, माझे प्रश्न कुठून कव्हर होतील, कुणाचं मार्गदर्शन मिळवावं लागेल हे शोधा. बाकी सर्व निगेटिव्ह पॉवर, चर्चासत्रे, ग्रुप कॉम्बिनेशन, चर्चा राबवणे, मिटिंगा घेणे, राजकारण करणे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त निगेटिव्ह राहणे, भरती येते का नाही वाट बघणे, भरती आल्यानंतर फॉर्म भरून अभ्यास करावा असा विचार करणे, हे सगळं बाजूला ठेवा मित्रांनो. कारण करिअर एका बाजूला, या पर्सनल गोष्टी एका बाजूला ठेवलात तरच येत्या आगामी काळामध्ये या परीक्षा क्रॅक होणार आहेत. सुट्ट्याचा चांगला उपयोग करून घ्या. कारण बी सिरियसली, हा जो काय हसायचा भाग झाला तो सोडून द्या विषय. पण विषय काय आहे, परीक्षा क्रॅक झाल्या पाहिजे. कारण आपल्या शेजारच्या गावात, आपल्या आजूबाजूला, आपल्या पाहुणे मंडळीमध्ये कोणी ना कोणी शिक्षक झालेला आहे. पहिल्या राऊंड मध्ये चांगले शिक्षकांनी जोर लावला होता आणि जे कार सुद्धा चांगलाच झालेला आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये काही शिक्षक होणार आहेत. मग आपण कधी? विचारा स्वतःला प्रश्न, करा नियोजनबद्ध कार्यक्रम करून एक दिवस आपलं उत्तर सुद्धा येणार आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या तयारी करणं गरजेचं आहे. उत्तर आपलं कशातून दिसलं पाहिजे, यश मिळवून दिलं पाहिजे किंवा कष्ट करून दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून दिलं पाहिजे. हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियोग्यताधारकांना कधीही काम पडलं, आपला संपर्क क्रमांक प्रत्येकाजवळ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.